नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संध्याकाळी ही 4 कामे चुकूनही करू नका. ज्या घरात संध्याकाळी ही 4 कामे होतात तिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि आलेली लक्ष्मी सुद्धा घरातून बाहेर निघून जाते. तर नक्कीच हे 4 कामं तुम्ही करत असाल तर अजिबात करू नका, कारण या कामांनी दरिद्री गरिबी घरात प्रवेश करते आणि आलेली जी ही समृद्धी असते, सुख असतं, सौभाग्य असतं, ते निघून जातं. हे आपल्या हातून आपण दुसऱ्यांना देऊन टाकतो. म्हणून ही 4 कामं आपल्याला अजिबात करायची नाहीये. आता ही कामं कोणती याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, संध्याकाळी आपली मान्यता असते की देवी लक्ष्मी घरात येते, म्हणून आपण सगळी लाईट उजेड करून ठेवायचा, घराचे दारं खिडक्या उघडे ठेवायचे, ही तर मान्यता आपण मानतो. पण त्यासोबतच संध्याकाळी अजिबातच झोपायचं नाही. संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस कोणीही झोपायचं नाही. आजारी व्यक्ती असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण इतरत्र आपण संध्याकाळी चुकून सुद्धा झोपायचं नाही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळी तुळशीला अजिबातच स्पर्श करायचा नाही. तुळशीला संध्याकाळी स्पर्श करायचा नाही. तुळशीमध्ये जल अर्पित करायचं नाही. दिवा लावणार असाल तर फक्त तो दिवा ठेवून द्यायचा असतो, हात लावायचाच नाही तुळशीला. तिसरी गोष्ट आहे, संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. कोणालाही पैसे देऊ नका, कारण असं सांगितलं जातं, मानलं जातं की आपण आपल्या हातूनच आलेली लक्ष्मी संध्याकाळी देतो, कारण लक्ष्मी आपल्या घरात संध्याकाळी येते अशी मान्यता आहे. आणि आपण पैसे देतो म्हणजे लक्ष्मी आपण परत दुसऱ्याला देऊन देतो. तुम्हाला द्यायचेच आहे तर मग सकाळी द्या, दुपारी द्या. संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. काही विकत घेत असाल ती गोष्ट वेगळी, पण उधार कोणाला देऊ नका. त्यानंतर संध्याकाळी कोणालाही दही, दूध आणि मीठ हे देऊ नका. कोणी मागणारा आलं, तुमच्या आजूबाजूला राहणारे, त्यांना दही हवं असेल, दूध हवं असेल, मीठ हवं असेल, त्यांना देऊ नका. विकत आपण आणतो ती गोष्ट वेगळी असते, पण आपण कोणीतरी मागणारा येतो, दही द्या, दूध द्या, मीठ द्या, आजूबाजूचे लोक येतात सहसा करून, तर त्यांना अजिबात देऊ नका. दही, दूध, मीठ हे द्यायचे नाही, कारण ही समृद्धी असते. ही समृद्धी निघून जाते मग. म्हणून ही 4 कामं तुम्ही चुकूनही संध्याकाळी करू नका. श्री स्वामी समर्थ.